नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौतम खंडागळे आणि आज मी तुमच्या समोर एक खूप सुंदर कविता आणलेली आहे, जी कविवर्य राजू रोटे यांची कविता आहे। ती कविता आपल्यासमोर मी सादर करतो। ते सारे गेले कुठे, छान किती दिसते फुलपाखरू, हे शिकताना दिसायची मला फुलपाखराच्या मागे बागडणारी मुलं, नाचरे मोरा आंब्याच्या बनात, ताला सुरात शिकवणाऱ्या बाई आठवतात तेव्हा कसं। वर्गात मोर मखमली पिसारा फुलून नाचून जायचा। जून महिन्यात शाळा भरायची तेव्हा आबाळात काळे ढग जमा होत असे। सोसाट्याचा वारा वाहे, पाऊस कोसळत राही, मन पाऊस पाऊस होऊन जाई। जेव्हा मग पाऊस घरातच कोंडून ठेवायचा, तेव्हा मग चिमुकले हात फिरवून शब्द बाहेर पडायचे। उघड पावसा ऊन पडू दे, हसू खळी दे, आम्हा बागडू दे। शाळा, अभ्यास, खेळ, शाळा हेच आम्हा मुलाचं जग होतं तेव्हा। किशोर वयात मग ओळख होत गेली। चांदोबा, उडती चटई, जादूचा दिवा वाचताना कसं मस्त वाटायचा। साहस कथेतील पडक्या वाड्यात भटकणं, चोर पकडण्यासाठी धडपडणारी सत्य कथेतील किशोरवयीन मुले, परी कथेतील देखणा राजकुमार, लावण्यवती राजकन्या, राजाचं पण, राजकुमाराच्या शौर्यगाथा, सारं कसं भारी वाटायचं। किशोरवयीन मनाला भुरळ घालायचा। असंच वय वाढत जातं, चेहरा बदलतो, भावना बदलतात, जग नवीन भासू लागतं। हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, बॉबीचे ते गाणे मुखातून यायला लागतं। रफी, किशोर, मुकेश ओळखीचे झाले। गुनगुना रहे है भोरे, खिल रही है कली कली, कधी असे तर कधी मेरे सपनों की रानी कब आएगी तू, किशोरच्या आवाजात घेत असे। जास्त दर्द अनावर झाल्यावर, मुझको इस रात के तन्हाई में कोई आवाज न दो, हे मुकेशच्या दर्द भऱ्या गळ्यासोबत मीही गायचो। मग पुढे हळूहळू हिंदी सिनेमाचा मी नायक कधी होत गेलो कळलंच नाही, पण हे सारे खेळ मनातल्या मनातच चालायचे। आता जेव्हा पांढरे केस हळूहळू डोके बाहेर काढतात, कधीतरी मुखातून गाणे येते, दिल तो बच्चा है जी, हळूहळू हेही गाणे ओठावर येते। सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वाले कि हम है अनाड़ी, असे हे होत राहते आणि जीवन गाडी पुढे जात राहते। पण जीवन समृद्ध होत चालल्याने समाधान जाणवतेच मला। दुसऱ्या क्षणी मन खिन्न होते जेव्हा दिसतात मला आताची लहान मुले, हातात मोबाईल, समोर टीव्ही, यूट्यूब, इंटरनेट। लहान मुले गातात सह अभिनय, प्रेमगीते, टॅलेंट हंट शो मध्ये, बाहेर मुले त्याचंच अनुकरण करीत राहतात। बालपण, किशोरपण, युवा अवस्था यातील सीमारेषा धूसर होत राहतात। उत्तरे फक्त उरते फक्त महाजाल। कधीतरी वाटतं लहान मुलाच्या हातातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून घ्याव्यात आणि त्यांना मोकळ्या मैदानात खेळण्यास सोडावं। त्यांनाही ते सारं अनुभवून द्यावं जे आपण लहानपणी अनुभवलं। एक सुंदर बालपण, वयानुसार अनुभव द्यावा त्यांना ते सारं जे आपण अनुभवलं। खरंच किती सुंदर होतं ते बालपण। आज तुम्हाला ही कविता ऐकताना कदाचित तुम्हीही तुमच्या बालपणात गेला असाल, तुम्हाला इथे दिवस आठवले असतील
त्या शाळेतल्या बाई, त्या मराठीतल्या कविता आणि ते मैदानातलं बागडणं, खेळणं, खरंच कुठे गेलं ते बालपण.